नर्मदे हर. ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यश श्री औदार्य हे साही गुणवर्य वसती जेथ येणे कारणे भगवंत. आज आपण श्रीकृष्णाचा एक गुण यश याच्याबद्दल थोडं चिंतन करूया. खरं म्हणजे ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य या गुणांच्यामुळंच यश मिळतं. ज्ञानाशिवाय यशप्राप्ती होऊ शकत नाही. कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा प्राप्त करून घ्यायच्या असतील तर ज्ञान हे हवेच. भाकरी भाजायलाही ज्ञान लागतं. कणिक, भाकरीचं पीठ, धिरड्याचं पीठ किंवा पिठल्यासाठीचं डाळीचं पीठ भिजवायचं असलं तर पाणी आणि पीठ यांचं प्रमाण साधायलाच हवं, नाहीतर फजिती होती ना. म्हणून यश हवे असेल तर ज्ञान हे हवंच. शिवाय यश मिळवायचं असेल तर आड येणाऱ्या गोष्टी सोडाव्याच लागतात. प्रथम श्रेणी मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला खेळ, चित्रपट, गप्पा टाळायलाच लागतात ना. त्यालाच वैराग्य म्हणतात. यशासाठी वैराग्य हवेच. तिसरी गोष्ट म्हणजे ऐश्वर्य हवं. ऐश्वर्य म्हणजे परिस्थितीवर मात करण्याची कुवत. हे ऐश्वर्य असल्यावाचून यश अशक्यच. एकदा शंतनुराव किर्लोस्कर यांची मुलाखत घेतली. त्यावेळी शंतनुरावांनी सांगितलं, मी मॅट्रिकच्या परीक्षेत नापास झालो हे विद्यार्थ्यांना मुद्दाम सांगा. कारण नापास झालं की कित्येक मुलं खचून जातात, न्यूनगंडानं पछाडली जातात. आता ह्यापुढं आपल्याला कुठंच यश मिळणार नाही असं त्यांना वाटू लागतं. पण तसं काही नाही आहे. प्रथम श्रेणीची मुलं पुढं काय करतात, काय होतं त्यांचं? ही यथाकथित यशस्वी मुलं जीवनात यशस्वी होतातच का, ह्याही गोष्टीचं चिंतन केलं पाहिजे. जीवनात यशस्वीता मिळवण्यासाठी अडचणीवर मात करण्याची कुवत हवी. समस्या खड्या होतात, त्यांना भिवून पाठ फिरवली तर त्या पाठीस लागतात. परंतु त्यांना समोर उभं करा. शंतनुरावांनी म्हणलंय, समस्येला समोर उभी करा, कागदावरती समस्या मांडा, एक एक विभागाचे विश्लेषण करा, समस्येची ताकद कोणत्या बाजूनी आहे ते पहा, एकेका भागावर काय काय उपाय करता येईल ते पहा. असं ध्यानात येईल की समस्येचा हा प्रचंड हिमगिरी केव्हाच वितळून गेलेला आहे. यशासाठी अखंड सावधानता असायला हवी. त्या वाचून यशप्राप्ती होत नाही. श्रीकृष्णांची सावधानता कितीतरी ठिकाणी दिसलेली आहे. युद्धातही दिसते, युद्धानंतरही श्रीकृष्णांची ही अखंड सावधानता पांडवांच्या पाठीशी उभी राहिली नसती तर पांडवांना यश मिळालंच नसतं. ही भयंकर कुरुक्षेत्रावरची रणनदी पांडव ओलांडून जाऊ शकले ते केवळ आणि केवळ कृष्णासारखा नावाडी होता म्हणूनच. कर्णाच्या हातात वासवी शक्ती होती. ही वासवी शक्ती अमोघ होती, भयंकर होती. ती जोपर्यंत कर्णाजवळ आहे तोपर्यंत श्रीकृष्णांनी कर्णाची आणि अर्जुनाची समोरासमोर गाठ पडूनच दिली नाही. एकदा एक भयंकर बाण समोरून आला. श्रीकृष्णानं रथ एकदम खाली वाकवला, घोडे लपकले. त्याबरोबर आलेला बाण अर्जुनाच्या किरीटावर बसला. किरीट उडाला. नाहीतर त्या बाणानं अर्जुनाच्या छातीचा वेधच घेतला असता. श्रीकृष्णाच्या दक्षतेमुळंच अर्जुन वाचला. कृष्णानं म्हणलं होतं, मी हातात शस्त्र धरणार नाही. कौरवांना वाटलं की श्रीकृष्णानं युद्ध न करण्याचीच प्रतिज्ञा केली आहे. पण कृष्णाला म्हणायचं होतं, मी शस्त्र हाती धरणार नाही, परंतु सारं युद्ध मीच करणार आहे. आणि झालंही तसंच.
शस्त्र पांडवांच्या हातात होती, पण श्रीकृष्णच युद्ध करत होता. अनेकांचे पराभव श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनामुळेच झाले. राजकारणात असंच अखंड दक्ष असावायला लागतं. राजकारणामध्ये ही दक्षता फार लक्षणीय असते आणि ती नसेल तर अवघड होतं. धर्मराज या बाबतीत अगदी कमी पडत होता. राजकारणात साधुत्व उपयोगी पडत नाही. दुसऱ्याची कुटिलता ओळखणे इतकी आणि ती त्याच्यावरच उलटवणे इतकी कुटिलता आपणात असावीच लागते. भोलेनाथ महादेव वरदान देतात आणि भस्मासूर त्यांच्याच मस्तकावर हात ठेवायला निघतो, असं अनेकदा घडतं. भोळा स्वभाव म्हणजे निर्बुद्धपणा नाही. ज्याचा दुसऱ्यावर दुसराही सरळपणाने वागत आहे यावर चटकन विश्वास बसतो, तो भोळा. धर्मराज असाच भोळा होता. अत्यंत सरळ साधा होता. सारे युद्ध जवळजवळ जिंकले. एकटा दुर्योधन उरला, तो पाण्यात लपून बसला. पांडव आणि कृष्ण तिथं आले. त्यांनी दुर्योधनाला बाहेर येण्याचं आव्हान दिलं. तो म्हणाला, दुर्योधना बाहेर ये. युधिष्ठिर म्हणतो बरं का, दुर्योधना बाहेर ये. तू आम्हा 5 पांडवांच्यापैकी कोणाशीही गदायुद्ध कर. तू जिंकलास तर मी तुला राज्य देईन. हे ऐकून श्रीकृष्ण भयंकर संतापला आणि म्हणाला, धर्मराजा तू पुन्हा द्यूत आरंभलेस की काय? दुर्योधनानं जर नकुल किंवा सहदेवपैकी एकाची निवड केली असती तर काय अवस्था झाली असती? दुर्योधनापुढे नकुल सहदेव व प्रत्यक्ष धर्मराजही गदायुद्धात टिकला नसता. धर्मराजाचे शब्द द्यूतासारखे होते. पुढचे भयंकर परिणाम त्याच्या लक्षातच आले नाहीत. तर हे साधुत्व भयानक विनाशकारी ठरतं. आपण अनुभवलेलं आहे. एका साधूंनी मान्यता दिली म्हणून पाकिस्तान निर्माण झालं. ज्या अटी मान्य केल्या त्या हिमालया एवढ्या चुका म्हणल्या गेल्या, कारण कोट्यावधी लोकांची हत्या झाली. मोठ्या माणसांची लहानशी चूक सुद्धा फार भोवते आणि लहान माणसांच्या मोठ्या चुकाही फार थोड्या व्यक्तींवर परिणाम करतात. धर्मराज साधुत्वाच्या सरळपणाच्या वृत्तीनं दुर्योधनाला निवड करायला सांगत होते. दुर्योधन ही अहंकारानं ताठरपणानं भीमाचीच निवड करतो म्हणून बरं झालं. तोही अहंकारानंच मोडून पडला. तेथे राजकारण म्हणून त्याने जर नकुलाची निवड केली असती तर इतिहास वेगळा घडला असता. श्रीकृष्ण मात्र प्रत्येक वेळी कमालीचा दक्ष आहे. इतरांच्या हातात डाव जाता कामा नये याची तो अत्यंत काळजी घेतो. या युद्धात दुर्योधन आईकडे जायला निघतो त्यावेळेचा प्रसंग असाच आहे. गांधारी म्हणते, तू जन्माला आलास ना तसाच माझ्यापुढं विवस्त्र ये. गांधारी सती होती. तिनं डोळ्याचं तेज साठवलं होतं. त्या डोळ्यांची पट्टी काढून ती दुर्योधनाचे सारे शरीर वज्रा समान करणार होती. याचा पत्ता पांडवांना नव्हता, पण कृष्ण दक्ष होता. कुठं काय चाललंय त्याची खबरबात त्याला नेहमी असायची आणि त्याचा परिणाम काय होईल हेही तो अंदाज करून त्याप्रमाणे वागायचा. तो दुर्योधनाला रस्त्यातच भेटला. जणू सहजच गाठ पडली असं त्यांनी दुर्योधनाला भासवलं, पण ते खरं नव्हतं. कृष्णाला दुर्योधन आईकडं तसाच जावा असं वाटलं नाही. तो दक्ष होता. दुर्योधन वज्रशरीर झाला असता तर त्याचा युद्धावर दूरगामी परिणाम झाला असता. म्हणून कृष्णानं त्याला रस्त्यातच गाठलं आणि म्हणाला, अरे अरे हे काय रे, एवढ्या मोठ्या वयात तू असा विवस्त्र? दुर्योधन म्हणला, आईनं सांगितलं आहे. कृष्णानं विचारलं, काय सांगितलं रे आईनं? दुर्योधन म्हणला, आई म्हणाली तू विवस्त्र होऊन माझ्यापुढे ये. श्रीकृष्ण हसला आणि म्हणाला, ठीक आहे, आईची आज्ञा तर पाळायलाच हवी. मी त्या आज्ञेच्या आड कसा येईन बरं? पण तरीही या वयात आईपुढं असं जाणं शोभत नाही. आईचा शब्द न मोडता तुला लज्जारक्षण करणं शक्य आहे. दुर्योधनानं विचारलं, ते कसं शक्य आहे?
कृष्ण म्हणाला, अरे तिनं सांगितलंय विवस्त्र होऊन ये. म्हणजेच काय, तू वस्त्र नेसू नकोस. म्हणजे तू असं कमरेला फुलांचा हार किंवा केळीचं पान गुंडाळ म्हणजे झालं. आईची आज्ञा पालनही झाली आणि लज्जा रक्षणही झालं. आणि दुर्योधनाने तो सल्ला ऐकला. श्रीकृष्णाने इथं साधुत्व वापरलं नाही, सरळ सरळ विपरीत सल्ला दिला. ना सत्याचे प्रयोग केले ना अहिंसेचे प्रयोग केले. त्याच्या या सल्ल्यामुळं गांधारीची दृष्टी दुर्योधनाच्या मांडीवर पडू शकली नाही. त्याचा वध निश्चित झाला, कारण त्याची मांडी कच्ची राहिली. भीमाच्या यशासाठी मर्मस्थान निर्माण करून ठेवलं गेलं. पांडवांचे यश श्रीकृष्णाच्या या बारीक बारीक दक्षतेतच साठवलेलं आहे. श्रीकृष्ण युद्धाच्या आधीपासूनच दक्ष आहे. युद्धापूर्वी दुर्योधन आणि अर्जुन श्रीकृष्णांचं सहाय्य मागायला गेले. त्यावेळेची राजनीती अशी की जो प्रथम मागणी करेल त्याची बाजू घ्यायची. दुर्योधन आधी आला होता म्हणून श्रीकृष्णानं झोपेतच सोंग घेतलं. नंतर अर्जुन आला. श्रीकृष्णानं जागं झाल्यासारखं दाखवलं आणि म्हणाला, मी अर्जुनाला आधी पाहिले, तेव्हा माझ्या दृष्टीने तोच आधी आला आहे. आणि शिवाय मी युद्ध करणार नाही. माझी नारायणी सेना युद्ध करील. कोणास काय हवं ते सांगा. युद्ध न करणारा मी एकटा एका बाजूला जाईन आणि माझी नारायणी सेना दुसऱ्या बाजूला जाईल. इतके सांगूनही श्रीकृष्णानं दुर्योधनाच्या हातात फासे जातील असं काही केलं नाही. तो म्हणाला, दुर्योधना, अर्जुन तुझ्यापेक्षा लहान आहे, तेव्हा त्याचा मान पहिला. तो आधी काय मागेल ते मागून घे, मग उरलेलं तुझं. इथंही दक्षता श्रीकृष्णाचीच दिसते, पांडवांची नाही. श्रीकृष्णाच्या या अखंड सावधानतेमुळेच पांडवांचं यश निश्चित झालेलं आहे. यश हे कळसासारखं असतं, ते उघड आहे, परंतु त्याचा प्रत्येक दगड प्रत्येक वीट बसवताना ती ओळंब्यातच बसवावी लागते, तरच कळस उभारता येतो. श्रीकृष्णाच्या अखंड सावधानतेने आणि योजनाबद्धतेने पांडवांचे यश निश्चित झालं आहे. बारीक सारीक बाबतीतही योजनाबद्धपणे तो काम करतो, तरच यश मिळतं. जितकी सुरेख व तपशीलवार योजना आखली जाईल तेवढी यशाची खात्री देता येते. आणखी एक बाब महत्त्वाची, यश दृष्टीस पडतं, परंतु ते प्रत्येक टप्प्यावर घडत असतं. कोणताही टप्पा ढिला पडला तर यशाला तडा जातो. एखादा लहानसा स्क्रू देखील कमी पिळला गेला असेल तर यंत्र खडखड आवाज करून बंद पडतं, मोडतो. एवढ्याशा स्क्रूचे आणि तो पिळणाऱ्याचे महत्त्व फार आहे. मालाचा दर्जा आणि बाजारातील त्या कंपनीची प्रतिष्ठा म्हणजे कंपनीचे यश प्रत्येक कामगाराच्या कर्तबगारीवर आणि कर्तव्यनिष्ठेवरच अवलंबून असते. आता प्रत्येक माणसाने आपलं कर्तव्य पार पाडलंच पाहिजे. प्रत्येकाने आपलं ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य असेल त्यानुसार यशाचे स्वप्न पाहिलेच पाहिजे. त्याकरता अनुशासन पाहिजे. भगवद्गीतेचा शब्द आहे अनुशासनाला योग. योग म्हणजे कमालीची प्रमाणबद्धता. ती प्रमाणबद्धता बिघडली तर योग चुकला. मग कोणत्याही कार्याची यशस्वीता होण्यासाठी योग हा पाळलाच पाहिजे. रामदास स्वामी म्हणतात, राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. आपल्याला फक्त भाग्य हवे असते, परंतु त्यासाठी बहुतांची अंतरे राखावी लागतात, हे विसरून चालत नाहीत. यालाच तर म्हणतात योग. यशप्राप्तीसाठी मने जिंकावे लागतात,
ज्याला गोड बोलता येत नाही तो दुसऱ्याचे मन कसं काय जिंकू शकेल? जगापाशी जगमित्र, जीवेपाशी आहे सूत्र. जीव जोडते नि जीव तोडतेही. म्हणून यश हवं असेल तर शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, असंच वागायला बोलायला हवं. भगवान श्रीकृष्णांचे शब्द असेच अमृताचे कल्लोळ होते. अमृताचं माधुर्य त्यामध्ये होतं. त्या शब्दामध्ये मृत्युंजय सामर्थ्य होतं. म्हणून श्रीकृष्णांचं बोलणं ऐकायला, धर्मप्रवचन ऐकायला लोक दूर दूरहून बैलगाड्यातून येत असत. श्रीकृष्णांच्या धर्मप्रवचनांचा लाभ हजारो लोक घेत होते. हजारो व्यक्तींनी ती ऐकलेली आहेत. हजारो व्यक्तींची मने ज्ञानाने आणि निस्वार्थाने जिंकणं वाटतं तितकं सोपं नाही. हेही श्रीकृष्णांचं एक यश आहे. भगवंतांचे यश तोलण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. हा प्रयत्न किती तोकडा आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. आपली यश मोजण्याची रीती सोपी असते. आपण मनाने एकदा इच्छा केली आणि ती इच्छा आपण पूर्ण करून घेऊ शकलो, तृप्त करून घेऊ शकलो की म्हणतो यश मिळालं. या दृष्टीने पाहिलं तरी सुद्धा श्रीकृष्णाचे यश फार मोठे ठरते. श्रीकृष्णानेही एक इच्छा केली होती. काय केली ती इच्छा? मी धर्मसंस्थापनेसाठी अवतार घेतो. माझ्या जन्माचाच हा हेतू आहे. अर्थातच हे ध्येय श्रीकृष्णाने बालपणापासूनच उरी बाळगलेलं होतं. हे लक्ष्य त्यांनी साध्य केलं का? यश प्राप्त झालं का? तर भगवंतांनी लहानपणापासूनच दुष्टांचा संहार चालवला होता आणि धर्मराज्याची निर्मिती करून आपले धर्मसंस्थापनाचे ध्येयही त्यांनी पूर्ण साकार केलेलं होतं. आपल्या स्वतःच्या जीवनात शून्यातून इथपर्यंत वाटचाल करणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. यशाचे शिखर गाठले जातेच असं नाही आहे, पण त्या दिशेनं नुसती वाटचाल झाली तरी यश मानलं जाते. आपण नेहमी लक्षात ठेवायला हवं, यश म्हणजे फलप्राप्ती नाही. नाहीतर झाशीची राणी किंवा त्यांच्याबरोबर हौतात्म्य पत्करणारे शेकडो क्रांतिकारक यांची जीवने असफल झाली असं म्हणायला लागेल. त्यांनी स्वराज्य प्राप्तीकरता प्राणार्पण केले, परंतु स्वराज्याचे फळ कुणाला मिळवायचे होते? कुणाला मिळायचे होते? आपली आहुती पडल्यावर जे फळ मिळणार आहे त्यासाठी त्याने आपलं सर्व आयुष्य बर्बाद करून घेतलं. स्वतःची जीवनं त्यांनी जाळली. कित्येकांच्या समाधीवर तर चिरा नाही ना पणती. म्हणून त्यांची जीवने व्यर्थ गेलीत असं म्हणता येईल का? हे काय त्यांचं यश आहे का अपयश आहे? तर जीवनाचे यश कसे मोजावे? तर कर्तृत्वाच्या वाटचालीने हे यश मोजायचे आहे. नर्मदे हर. जीवनाचं यश कसं मोजावं बरं? भगवान श्रीकृष्णांचा जन्म कारागृहात झाला. आई वडील कारावासातच होते. गोकुळात गुराखांच्या संगतीत त्यांचं बालपण गेलं. सत्ता नव्हती, संपत्तीही नव्हती. अशा कृष्णानं स्वतःचं राज्य स्थापन केलं. अनेक राजांचे त्याने पराभव केले. शून्यातून त्यांनी धर्मराज्य संस्थापनेपर्यंत वाटचाल केली. हे कर्तृत्व, हे यश फार मोठं आहे. राजाचा मुलगा राजपुत्र होतोच, तो राज्याचा वारसही ठरतोच, त्यात कर्तृत्व नाही. म्हणून त्याचं यश आणि ह्याच्या यशाची तुलनाच करता येत नाही. पंतप्रधान वडिलांच्या मागं त्यांची मुलगी पंतप्रधान किंवा आई पंतप्रधान होती, म्हणून कोणाला अनायसे पंतप्रधान पद मिळालं तर त्यात कर्तृत्व कसं मोजणार? पण बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखा एक झोपडपट्टीतला मुलगा राष्ट्राच्या घटनेचा शिल्पकार होतो. ही वाटचाल अवघड आहे आणि हे यश
अत्यंत प्रचंड आहे, हे कर्तृत्व असामान्य आहे, हे यश असं मोजायचं असतं. एक मला लघुनिबंध आठवतो, अनंत काणेकर यांचा. त्याचं नाव होतं मोठे शून्य. काणेकर म्हणतात, मला लहानपणी वाटायचं 5 उणे 5 बरोबर 0, 500 उणे 500 बरोबर ही 0 आणि 5 लाख उणे 5 लाख बरोबर 0. म्हणजे 500 उणे 500चं शून्य मोठं आहे आणि 5 उणे 5चं शून्य लहान आहे आणि सगळ्यात मोठं 5 लक्ष उणे 5 लक्षचं शून्य सगळ्यात मोठं आहे, असं म्हणायचं का? असं मी गुरुजींना विचारलं. ते ऐकल्यावर गुरुजी म्हणले, वेळायस, सगळी शून्य सारखीच आहेत. काणेकरांना हे पटेना. मोठेपणी ध्यानात आलं की आपण समजत होतो तेच खरं आहे, दोन्ही शून्य सारखी नाहीत. एखाद्या भिकाऱ्याला महिन्याला 100 रुपये मिळाले आणि त्याने ते महिन्यात 100 रुपये खर्च केले, तेव्हा त्याच्याकडे शून्य राहिले. मी नोकरी करून 2000 रुपये मिळवले आणि 2000 खर्च केले, माझ्याकडे शून्य राहिले. शंतनूरावांनी 5 लाख रुपये मिळवले आणि 5 लाख खर्च केले, शेवटी शून्य राहिले. माझ्याजवळ, भिकाऱ्याच्या जवळ आणि शंतनूरावांच्या जवळ ही काहीही शिल्लक राहिले नाही. सारच शून्यात आहोत. तरीही आम्ही सारखे नाही. शंतनूरावांचे शून्य त्यांचे श्रेष्ठ कर्तृत्व दाखवणारे आहे, तर भिकाऱ्याचं शून्य त्याची अक्षमता दाखवणार आहे. दोन्ही शून्ये सारखीच कशी असतील? श्रीहर्ष नावाचा एक राजा होता. तो दर 5 वर्षांनी आपला खजिना दान करून टाकी. त्यावेळी श्रीहर्ष मातीच्या पात्रात संध्या करत असे. त्याने एवढं दान दिलं की संध्या पात्रेही त्याच्याकडे शिल्लक नव्हती. एखाद्या भिकाऱ्यांनी ते पाहून म्हणलं की तू आणि मी सारखेच आहोत. तुझ्या हातातही मातीचंच भांडं आहे आणि माझ्याकडेही मातीचंच भांडं आहे, दोघांच्यात काय फरक आहे? त्याचंही मूल्यमापन चुकलं आहे हे उघड आहे. वैभवाचा त्याग आणि वैभव शून्यता समान नाही. डोंगरावर चढणारा आणि डोंगरावरून उतरणारा एकाच ठिकाणी असले तरी ते एकाचे कर्तृत्व दाखवतं आणि दुसऱ्याचं अधपात दाखवतं. दोघंही एकाच ठिकाणी असले तरी दोघांचे यश समान नाही, कर्तृत्व समान नाही. महापुरुषांचे यश त्यांच्या कर्तृत्वानं मोजायचं असतं. गीतेवरच्या भाष्यकाराने ब्राह्मणांचा कर्मयोग प्रतिपादन केलेला आहे. आचार्य भागवतांनी म्हणलं आहे, ब्राह्मणांच्या कर्मयोगाप्रमाणे क्षत्रियांचाही कर्मयोग असतो. क्षत्रियांनी स्वराज्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवावं, वैश्यांनी वैभवाची स्वप्ने पाहावीत, क्षुद्रांनी कला आणि कारागिरी यात निष्णात व्हावं आणि आपल्या कर्मानेच ईश्वर पूजा करावी, असा चतुर्विध कर्मयोग भाष्यकारांनी प्रतिपादन केला नाही. सगळ्यांनी केवळ ब्राह्मणांच्या कर्मयोगावर भर दिला. तप, आत्मज्ञान, शांती, संतुष्टता ह्याची शिकवण दिली गेली. योगशास्त्राने जे यम म्हणून सांगितले आहे तेच आम्ही समाजाला शिकवले. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. आपण पहा, सारे तत्वज्ञान आणि संप्रदायांच्या शाखा या गुण प्रतिपादनावरच भर देतात. परंतु हे तप ब्राह्मणांचे, क्षत्रियांचे नव्हे. ब्राह्मणांनी संतुष्ट असायला हवं, परंतु क्षत्रियांनी असंतुष्टच असायला हवं. ही असंतुष्टता आम्ही कधी शिकवली नाही. ध्यानात घ्यायला हवं की व्यक्तीचा आदर्श ब्राह्मण आहे, तर समाजाचा किंवा राष्ट्राचा आदर्श क्षत्रिय आहे. व्यक्ती शांत, संतुष्ट, अहिंसक अशी हवी, तर राष्ट्र शौर्य आणि क्षात्रगुणांनी युक्तच हवं. आम्ही राष्ट्राला हा राष्ट्रधर्म कधी शिकवलाच नाही. आम्हाला व्यक्तीचा धर्म आणि राष्ट्राचा धर्म स्वतंत्र असतात हे कधी जाणवलंच नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून आम्ही राष्ट्राला व्यक्तिधर्माची शिकवण दिली. त्यामुळे राष्ट्राचाही अधपात झाला आणि त्या व्यक्तीचाही अधपात झाला. ध्यानात ठेवलं पाहिजे की
की राष्ट्र क्षात्र धर्मात जगतं, राष्ट्र ब्राह्मण धर्मानं जगणं अशक्य आहे. म्हणून राष्ट्राला किंवा समाजाला क्षात्र धर्माचा कर्मयोग सांगायला हवा. आम्ही राष्ट्र ब्राह्मण धर्मात नेण्याचा प्रयत्न केला. आपल्या एका नेत्यांनी म्हणलं होतं की भारत स्वतंत्र झाल्यावर भारताला सैन्यांची आवश्यकताच नाही, तो तर अहिंसेवर जगेल. एका दुसऱ्या विद्वानाने तर म्हणलं, चीननं आक्रमण केलं तर त्यांच्यावर निशस्त्र महिलांच्या आणि बालकांच्या फलटणी पाठवा, चीनी सैनिक लाजून निघून जातील. अरे विचार करा, हे शक्य आहे काय? भारताचा कित्येक शताब्दींचा इतिहास हा पराभवाचा इतिहास आहे. याला कारण काय? तर आमचं तत्वज्ञानच घसरलेलं आहे. आम्ही साऱ्या समाजाला संन्यास धर्म देऊ केला आहे. सगळेच संत झाले, सगळेच संन्यासी झाले, सगळेच भिक्षू झाले, सगळेच सत्य अहिंसेचे उपासक. साऱ्या समाजालाच संन्यास आणि मोक्ष धर्म खुला केला. त्या साऱ्याचा परिणाम आज सुस्पष्ट दिसत आहे. आम्हाला यश पारखे झाले आणि आम्ही जगाच्या मागे पडलो. आज काय स्थिती आहे? आम्ही आमच्या या जीवनावर संतुष्ट राहावं काय? श्री, विजय, वैभव, सुस्थिर नीती ही सारीच आम्हाला पारखी झाली आहेत. असं म्हणतात की भगवान श्रीकृष्ण असेल तिथंच ही दैवी संपत्ती नांदते. याचा अर्थ असाच ना की आज ही दैवी संपत्ती नाही, म्हणजेच आम्ही खऱ्या श्रीकृष्णांची उपासना करीतच नाही. व्यास तर म्हणतात जिथे योगेश्वर श्रीकृष्ण आहे तिथंच विजय आहे. कृष्णांचं हेच यश, श्री, वैभव आणि सुस्थिर नीती हे एकत्र येणं अत्यंत अवघड आहे. ही श्रीकृष्णांची ठाई एकवटलेली होती, यापेक्षा त्यांचं यश कोणतं वेगळं असणार? माझ्या मनात येतं भगवान श्रीकृष्णांचं यश आणखीन एका मोठ्या वेगळ्या पद्धतीनं मोजण्यासारखं आहे. साधारणतः फार मोठी माणसं सामाजिक जीवनात यशस्वी होतात, परंतु कौटुंबिक जीवनात अत्यंत अयशस्वी झालेली दिसतात. रायगडला जेव्हा जाग येते तेव्हा हे ध्यानात येतं की महाराज शत्रूंना पराभूत करू शकले, परंतु आपल्या राणीला आणि मुलाला जिंकू शकले नाहीत. महापुरुषांच्या जीवनात थिटी माणसं आली तर त्यांच्या जीवनात दुःखच निर्माण होतं. मोठ्या माणसांचे मोठेपण ओळखणे इतके तरी मनाचे मोठेपण असायला हवं, परंतु जवळच्या व्यक्तींना हे मोठेपण जाणवत नाही. संभाजी महाराजांना वडिलांचीच म्हणजे शिवाजी महाराजांची करारी नजर आणि बालमिठी दूर करणारी कठोरताच फक्त जाणवते, परंतु आबाजींचे अश्रू फक्त यमुना नदीलाच दिसतात. शिवाजी राजे म्हणजे हिमालयासारखं व्यक्तिमत्व, परंतु त्यांचे कौटुंबिक जीवन विस्कटलेलेच होते. श्रीकृष्णाचं वैशिष्ट्य असं की तो सामाजिक आणि राजकीय जीवनात यशस्वी आणि अग्रपूजेचा मान मिळवणारा झाला, तसेच तो कौटुंबिक जीवनातही अत्यंत यशस्वीच झालेला आहे. श्रीकृष्ण म्हणजे तत्ववेत्ता. भगवद्गीतेच्या प्रतिपादनाने कृष्णम वंदे जगद्गुरुम ही उक्ती सार्थ व्हायची. हा तत्वचिंतक किती थट्टा मस्करी करणारा होता, कसा विनोद करणारा होता हे पाहिलं की मन आश्चर्याने थक्क होतं. श्रीकृष्णाच्या घरातलं सगळं वातावरण मस्करीचं, थट्टेचं, विनोदाचं होतं. ज्या घरातील व्यक्ती विनोदशील असतात त्या घरातले वातावरण फार सुंदर, खेळकर असतं. काही गंभीर प्रकृतीची माणसं घराचं वातावरण फार बिघडून टाकतात. कृष्ण मोठा मिश्किल होता. एकदा गंभीरपणाचा आवणून तो रुक्मिणीला म्हणाला, खरं सांगू का रुक्मिणी, माझं काही तुझ्यावर प्रेम नाही. तो रुक्मी मला म्हणाला की मी रुक्मिणी शिशुपालालाच देईन. शिशुपालाने पण मला चिडवलं म्हणून मी तुला पळवलं. यापेक्षा माझं काही आणखीन नाही. मला आपलं जंगलात राहायला आवडतं. गाई गुरांच्या मागं धावायचं, झाडावर चढायचं, नद्यात डुंबायचं, बासरी वाजवत हिंडायचं, हीच माझी आवड आहे. घरात कोंडून बसायला मला आवडत नाही. आम्ही रानवट आहे, आम्ही रासवट आहे. आम्हा रानवटांना ते नाजूक साजूक प्रेम करणं जमत नाही आणि आवडत नाही. तू माझ्याशी लग्न करून फसली आहेस असं मला वाटतं.
हे ऐकताच हळवी रुक्मिणी बेशुद्ध पडली. तिला ते खरंच वाटलं. कीर्तनकार कृष्णाच्या थट्टेखोर स्वभावाची सुंदर गोष्ट सांगतात. एकदा कृष्णाच्या बायकांनी कृष्णाला विचारलं, मी तुम्हाला कशी आवडते? कृष्णाने एकेकाला उत्तर दिलं. कोणाला तू मधासारखी आहे म्हणलं, कोणाला साखरीसारखी आवडतीस म्हणलं, कोणाला गुलाबजामसारखी आवडतीस, कोणाला रसगुल्ल्यासारखी आवडतीस, आणि सगळ्या शेवटी रुक्मिणीने विचारलं, मी? तर उत्तर दिलं कृष्णाने, तू मिठासारखी आवडतेस. हे ऐकून रुक्मिणी रुसली. तेव्हा कृष्णानं मिठासारखी म्हणजे सर्वांपेक्षा हवी हवीशी वाटणारी तू आहेस हे तिला एकांतात पटवून दिलं. कृष्णाला रुक्मिणी सर्वात अधिक प्रिय होती हे खरंच आहे. तुम रूठी रहो मैं मनाता रहूं असं तो तिला म्हणाला असेल त्यावेळेला. असं कृष्णाचं कौटुंबिक जीवन हास्य विनोदाने, रुसव्या फुगव्याने रंगलेलं होतं. सत्यभामेनं कृष्णाजवळ हट्ट केला, मला पारिजातकाचं फूल हवं, आणि कृष्णानं तिच्यासाठी पारिजातक आणला सुद्धा. हे झाड आपल्या देशातलं नाही आहे, परंतु कृष्णाने आपल्या पत्नीकरता इंद्राशी झगडून आणलं ते. आता त्यात पण त्यांनी किती खट्याळपणा केला. यात त्याचा खट्याळपणा असा की सत्यभामेच्या आग्रहानुसार त्यांनी तो पारिजातक आणला आणि तिच्या अंगणात असा लावला की पारिजातक सत्यभामेच्या अंगणात, पण फुलं पडायची मात्र रुक्मिणीच्या अंगणात. आहे की नाही गमतीशीर? खेळकर खोडकर वातावरण त्यामुळेच असायचं. पत्नीवरच्या प्रेमाप्रमाणेच कृष्णाचं भगिनी प्रेमही बघण्यासारखं आहे. सुभद्रेला दिवस गेले तेव्हा कृष्णानं तिला एक गोष्ट सांगितली. दोघं गप्पा मारत बसलेत तेव्हा त्यांनी तिला चक्रव्यूह भेदनाची कथा सांगितली. सुभद्रेला झोप लागली. कथा अर्धवट राहिली. परंतु गर्भवतीवर संस्कार कसा करावा आणि तिचं मनोरंजनही कसं करावं असा दृष्टिकोन कृष्णाकडं होता. कृष्णाचे द्रौपदीवर तर प्रेम फारच महाकाव्याचा विषय आहे. इतकं सुंदर प्रेम होतं. म्हणूनच द्रौपदीशी बंधू शोभे नारायण असं ते चिंधीचं गाणं सुप्रसिद्ध तर आहेच. भगवान श्रीकृष्णाने कौटुंबिक जीवनात सुद्धा अत्यंत रस ओतला, रस घेतला. स्वतःचा पहिला प्रेमविवाह त्यांनी केलाय. साऱ्या जगाला ज्ञात असणारं पहिलं प्रेमपत्र रुक्मिणीनं कृष्णाला लिहिलं होतं. प्रेम आणि प्रणय यांनी आपल्या संसाराचा विडा रंगतो. कृष्णानं आपल्या जीवनाचा विडा असाच सुंदर रंगवलाय. त्यांनी आपल्या नातवंडांच्या प्रेमभावनाही नाजूकतेने जपल्या. उषा अनिरुद्धाची प्रेम कहाणी श्रीकृष्णाच्या रसिकतेनेच पूर्ण होते. वत्सला अभिमन्यू यांचे प्रेम कृष्णामुळेच सफल होतं, कृष्णाच्या मार्गदर्शनामुळेच सफल होतं. या प्रेम कहाण्या नुसत्या सफल झालेल्या नाहीत, मोठ्या नाट्यमय प्रसंगांनी रोचक आकर्षक झाले आहेत. याचं एकमेव कारण म्हणजे त्याच्या मागं श्रीकृष्णाचं यश आणि श्रीकृष्णाचं परिश्रम. असं श्रीकृष्णाचं जीवन मोठं हर्षदायी आणि रोमांचक आहे. कौटुंबिक जीवनात श्रीकृष्ण असा भाव कोमल आहे. सामाजिक जीवनात तो श्रेष्ठ मार्गदर्शक आहे आणि राजकीय जीवनात तो यशस्वी युद्धकुशल आणि राजनीती कुशल आहे. श्रीकृष्णाचं जीवन कमालीचे यशस्वी आहे. त्याच्या जीवनावरून ध्यानात येतं की आपला विजय म्हणजे यश श्रीयुक्त हवा आणि आपली भूती म्हणजे वैभव ध्रुवानीती युक्त हवी. यश म्हणजे केवळ हवे ते प्राप्त करून घेणं नाही आणि काही श्रेष्ठ जीवनमूल्य प्रकट करणं हे खरं यश होय. ज्ञानदेवांच्या भाषेत सांगायचं झालं तर श्रीकृष्णाचं यश त्यांनी सकल पुरुषार्थ सनाथ केले यात आहे. सकल पुरुषार्थ सनाथ झाले हेच सगळ्यात मोठं यश आहे. तैसे सकळ पुरुषार्थ जेणे स्वामी का सनाथ, तो श्रीकृष्ण रावो जेथ तेथ लक्ष्मी. ध्यानात घ्या की संजय युद्धाचे प्रारंभीच युद्धाचे भविष्य वर्तवित आहे. तो शत्रू पक्षात कडील आहे
ऐकायला धृतराष्ट्र बसलेला आहे. त्यांच्यासमोर त्यांच्या उघड उघड विरुद्ध हे भविष्य संजय वर्तवीत आहे. हेही श्रीकृष्णांचं यश लक्षणीय आहे. या परते काय सांगावे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.